तुझे पायी सुख सर्व आहे। तीन तीन मागण्या मागितल्यावरी सदा माझे डोळे तुझ्या जडो तुझे मूर्ती, दुसऱ्या चरणात मागितलं गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ, तिसऱ्या चरणात मागितलं विठो माऊली हाची वर देई संचरणी राही हृदय, तीन तीन वर मागितले आणि शेवटी काय म्हणतात तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे। याला महत्व आहे या वरच्या जे मागण्या होत्या ह्या सगळ्या मागण्यांचा सार आहे की तुझे पायी सुख सर्व आहे। अशा प्रकारे जी एडी वाकडी जशी सुचली तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मायबाप तुम्ही खूप लक्ष देऊन ऐकलात। आता जे काही माझ्या तोंडातून अवशब्द गेले असतील किंवा चुकीचे गेले असतील ते माझ्या पदरात टाका, जे योग्य वाटले असतील ते तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणा म्हणण्याची पण माझी अवकात नाही। जरी मी या गादीवर उभे असले तरी पण मी स्वतः जाग राहण्यासाठी इथे हा जो खेळ मांडियला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे, आम्ही आपला आपला आनंद घेण्यासाठी हे करतो, पण काय सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी, तुम्ही पण याचा आनंद घ्या। ज्याला जे जमतंय ऐकायचं असेल ऐकून घ्या, गायचं असेल गाऊन घ्या, याच्यात उतरा, याच्यात खूप परमानंद आहे। हे सुख स्वर्गात सुद्धा नाही। स्वर्गात सुद्धा जे लोक जातात ना, स्वर्गात लोक कधी जातात माहितीये का? जास्त वेळ घेत नाही सर, 1-2 मिनिटांमध्ये। आता जे लोक स्वर्गाला जातात ना, इथं या पृथ्वी तलावर ज्यांनी चांगले कर्म केले ते स्वर्गाला जातात। मग आपल्याला काय वाटतं मेलं म्हणजे स्वर्गाला गेलं म्हणजे संपलं, स्वर्गाला गेल्यावर आपलं काही संपत नाही। स्वर्गामधला भोग भोगून संपल्यावर परत आपल्याला याच पृथ्वी तलावर यावं लागतं। फक्त एवढंच आहे की इथं चांगलं केल्यामुळे स्वर्गामध्ये चांगले भोग भोगण्यासाठी आपल्याला एक संधी मिळते आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, परत परत यावं लागतं आपल्याला। हजारो लाखो वेळेस इंद्र झालेले लोक पुन्हा उंदीर होतात, मांजर होतात, कुत्र होतात इथे येऊन। असं पुराणामध्ये उदाहरण आहे बरं की इंद्र झालेला माणूस, इंद्र झालेला देव
तो त्याला या पृथ्वीवर त्याच्या कर्माचे भोग संपले की इथं उंदीर व्हावं लागतं, इथं काही मांजर व्हावं लागतं, काही पण व्हावं लागतं. अनंत कोटी हा 184 कोटीचा जो फेरा आहे, या फेऱ्यामध्ये वेगवेगळे जसे जसे आपले कर्म आहेत तसे तसे आपल्याला जीवन मिळतं. आणि एकच मुक्तीचं द्वार आहे आपलं की नामस्मरण केल्यानंतर आपण त्या देवाच्या जवळ ह्याच देहामधून जातो. देव आपल्याला त्याच्या पायाजवळ घेतो. नवे नवे तो स्वतः असा आधार आपल्याला नेतो आणि म्हणतो तो तुकाराम महाराजांनी केला, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा त्याच्या अभंगात की न लगे मुक्ती धनसंपदा संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आपण तर कंटाळून जातो ह्या जन्मामध्ये, नको. तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग आहे की गर्भीची यातना काय सांगू नारायणा. गर्भामध्ये खूप यातना आहेत आणि त्यात तेच तुकाराम महाराज काय म्हणतात की सुखी घालावे आम्हासी. का? कारण जेव्हा तुझं नाम आमच्या सोबत आहे तेव्हा आम्हाला काही दुःख होत नाही. आणि ह्याचा खरोखर अनुभूती आपल्यालाच येत असते. कारण मी जर तुम्हाला म्हणलं बाबा ही साखर गोड आहे की तुम्ही खा, नुसती इथं दाखवली, जोपर्यंत तुम्ही नाही खाल्ली, मी किती जरी तोंडानं गोड 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 म्हणलं तर खरी चव तुम्हाला कळेल का? तुम्हाला कळेल का? साखर खाल्ल्यावरच कळते किती किती गोड आहे. तसं नामचिंतन केल्यावर कळतं की त्याच्यात काय आनंद आहे. का लोक नाचतात ते बघून. आता अभंग म्हणताना नाचतात गातात, लोक त्यांना येणे म्हणतात, त्यांना त्याची चव नाही, त्यांना माहितच नाही. ते म्हणतात काय उभं गायलेत नाचायले. देवही नाचत होता. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. इतका देव नाचला कीर्तनामध्ये अभंगामध्ये की त्याचा अंगावरचा पितांबर गळला. आणि म्हणून मला वाटतं देवापासूनच कंबर बांधायची प्रथा सुरू केली. कीर्तनकार कंबर बांधून करतात की नाही, तर देव सुद्धा नाचलेले आहेत. लोक नाचतात, आपण त्यांना काय म्हणतो, उग नाचायले लोक, ज्याला माहित नाही ते. पण त्याच्यात उतरा. याच जन्मामध्ये ही संधी आहे, पुन्हा पुन्हा ही संधी नाही आहे. अशा प्रकारे ही सेवा ईश्वर चरणी आपल्या मोतीराम महाराज, माधव बाबा, भगवान बाबा यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी व तुम्हा मायबाप सर्व संतांच्या चरणी, आई तुल्य असाल, बहिणी तुल्य असाल, सगळ्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. जय जय शूटिंग होत नाही.